पचका झालेला आहे. आमच्या कॅबवाल्याने आम्हाला भाऊच्या धक्कामध्येच सोडलं आहे, पण त्यांनी दुसऱ्या फोर्टमध्ये सोडलं जिथे रेग्युलर फेरीज जातात आणि आमची M2M फेरी आहे. आणि आम्हाला पूर्ण आता जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चालत यावं लागलं आहे. टॅक्सीज होत्या, पण टॅक्सी मुंबईवाले आम्हाला सांगतायत की 100 रुपये. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की बाय, वी विल वॉक. आता आम्ही वॉक करत 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 चाललो. तसं आमच्याकडे अजून बराच वेळ, 1-1.5 तास बघू आता. अरे आणि इंट्रोडक्शन राहिलं, सॉरी. नमस्ते. आणि आज फक्त वीचा व्लॉग आहे तुमच्यासाठी. आणि आम्ही 10 वाजले का माहीत नाही. आम्ही सकाळी निघालो आहे पुण्यावरून. मुंबईला आलो आहे. मुंबईवरून आम्ही चाललो आहे अलिबागला बाय फेरी. आणि हो, खूप जास्त फिशचा वास आहे, खूप जास्त आहे, म्हणजे बेरेबल नाही आहे अजिबात. आणि आता आम्ही फेरीने चाललो आहे. आमची फेरी आहे 11:40ची. आता फेरी वगैरे तर छानच आहे ऑब्वियसली, तुम्हाला मी दाखवते. आणि इफ यू वॉन्ट टू बुक फेरी, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये वाटल्यास लिंक पण पोस्ट करते, तुम्ही करू शकता. बाकी जर्नी आपण भेटूच. बाय द वे, तुम्ही हिला भेटलंच असेल आपल्या व्लॉगमध्ये कोल्हापूरच्या. शी इज माय सिस्टर. आणि आम्ही दोघी चाललो आहे. इट्स ब्रेकफास्ट टाईम. आम्ही ब्रेकफास्टला हे आणलं आहे, राजमा सॅलेड, ड्रायफ्रूट्स अँड सम फ्रुट्स. आता आम्हाला बोर्डिंग पास मिळाले. स्कोडा पुस्तक घेऊन यायचं हे. फायनली आज सोडलं आहे आम्हाला. जवळजवळ 15 मिनिटं आम्हाला उभं ठेवलं होतं उगाच. आता आज सोडलं आहे. आणि लुक ॲट आवर फील. चेक इन डन. बॅग खाली ठेवली का? हां, डिस्प्लेमध्ये बॅग खाली ठेवायला लावतात. आणि आता आम्हाला माहीत नाही आमची बॅग कशी फेकतील काय ते. इज 140 रुपीज. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. खूपच नाही इथे तुम्ही सो इथे काही खायला घेऊ नका. आणि हेच सो हे आतमध्ये बसायला आहे. आता इथे जेव्हा सुरू होईल तेव्हा लागेल. आणि इथे आतमध्ये बसायला पण आहे आणि बाहेर पण बसायला आहे. पण बाहेर खूप ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही इथेच बसून एन्जॉय करू. बाय बाय फेरी, सी यू टुमॉरो. चलो आता पोचलो आणि आता परत वॉकिंग. आता आम्ही इथे आलो आणि आता इथून आम्हाला रिसॉर्टला जायचं आहे. इथे रिसॉर्टवाल्यांनी ऑटो अरेंज केली इथून तिथे जायला. इथून आय थिंक 7 किलोमीटर्स वगैरे आहे आमचं रिसॉर्ट. बघू आता, आमचा ऑटोवाला अजून आला नाही. खूप गरमी आहे, खूप गरमी आहे. विल सी. एअरलाईनचीच आहे फायनली. आम्ही 1 तास लेट आहोत कम्प्लीट. मसाला पापड पाहिजेच. आणि हे माठातलं पाणी आहे, खूप खूप जास्त प्युअर वाटतं होते. आणि हे मी भाकरी मागवली आहे, हिने पोळी मागवली आहे. ही काजूची भाजी आहे आणि सोलकढी आणि ताक. दॅन वी आर सॉर्टेड. चलो कुठेही जाऊ, आपलं तारक मेहता इज फिक्स. हॅलो, वेलकम बॅक आणि वेलकम टू G3. मी आता तुम्हाला रूम टूर देते आहे, कारण आमची रूम खूप क्यूट आहे. या आता असं आतमध्ये जायचं आहे. आम्ही गार्डन रूम बुक केली आहे. आणि असा खूप छान क्यूट असं टेबल आहे. इथे बसून मी खूप फोटो काढणार आहे, तुम्हाला दिसतीलच. आणि हो, मग अशी सांगायचं राहिलं, मी सकाळी इंडोवेक घातला होता, जो ग्रीन ड्रेस होता तो तुम्ही बघितला. आत्ताचा माझा हा आउटफिट आहे. आम्ही बीचवर जातो आहे, पण जो सकाळचा आउटफिट आहे तो मी खाली लिंकला मेन्शन करते. प्लीज जाऊन चेकआउट करा इंडोवेकवर. चलो कम. ही अशी एंट्री आहे. आणि हे असं क्यूट असा एकदम कोझी बेड आहे. आम्ही उड्या मारतो याच्यावर. आणि हा म्हणजे एवढंच आहे जे काही आहे ते. आणि इथे कबर्ड दिलेला आहे. आणि इथे बाथरूम आहे. बाथरूम सगळ्यांचं जे असतं तेच आहे, पण खूप क्यूट आहे. आणि आम्ही आलोय किम बीचच्या जवळ आहे, 2 किलोमीटर वगैरे. टॅमॅरिन म्हणून, टॅमॅरिन रिसॉर्ट.
तर तुम्हाला पण चेकआउट करायचं असेल तर नक्की करा. इट्स व्हेरी क्यूट. त्यांच्याकडे गार्डन रूम आहे, अशी विला पण आहे आणि वरती ते मचान रूम असतात ते पण आहे. सो गो अँड चेकआउट. आता आपण बीचवर भेटू. चेंज इन द हेअरस्टाईल. आम्ही चाललो आहे बीचवर. इथून फक्त एकच प्रॉब्लेम आहे की बीच थोडा दूर आहे आणि तुम्ही स्वतःची गाडी आणली असेल तर नो प्रॉब्लेम. आम्ही गाडीने आलो त्याच्यामुळे आम्हाला थोडं रिक्षाने जावं लागतं आहे. बट इट्स फाईन, म्हणजे रिक्षा वगैरे मिळून जातात. अशा रीतीने आमचा खूप मोठा पचका झाला आहे असं वाटतंय आम्हाला. चप्पल काढून जाऊया. हो इथे ओला, कारण ॲज यू कॅन सी इथे पाणीच आहे. म्हणजे पाणी आहे पण खूप लांब आहे. बेटर अनटोल्ड. कारण खूप लांब पाणी, आम्हाला खूप आतमध्ये चालत जावं लागणार आहे. पण बीच इज व्हेरी नाईस, व्हेरी क्लीन. ॲक्च्युली आम्हाला अशी क्लीनच बीच हवा होता आणि कोणीच नाही आहे त्याच्यामुळे अजून छान वाटतं आहे. एक 4-5च फॅमिली आहे, दॅट्स इट. बाकी एकदम छान. आणि असं हवेने तुम्हाला कळतच असेल, मला माहीत नाही आवाज येतोय की नाही. इथे एवढी जागा यायला तिकडून पूर्ण आणि ह्या पण साईडनी आहे, तरी आमच्या मॅडमला दगडातूनच न्यायचं आहे. पूर्ण दगड ती नेते तिकडे काही करंट नसताना. आणि लुक इट्स सो. आम्ही पाण्यात आलो आता. कोणीच नाही, फक्त तिथे एक कपल आहे. दॅट्स इट. तिकडे थोडीशी बनाना राईड्स आहे. आमचे एक्सपेक्टेशन्स खूप हाय होते की आम्ही बसू आणि छान ते एस्थेटिकवाले फोटो काढू आणि चादर वगैरे टाकून मस्त ते करतात ना. वाटल्यास मी इथे रेफरन्स पण देईल मे बी. पण आमचं असं झालं, मी दाखवते. हा तर आम्ही चादर आणली आणि ही चादर पूर्ण खराब झाली. ही चादर कम्प्लीट ओली झाली. नारियल पाणी इज मस्ट इन कोकण. इट्स व्हेरी स्वीट. खूप छान आहे ते. ओरिजिनल आहे ते कळतं ना, ते कळ आहे पण छान आहे. ओके, आम्ही आता चाललो आहे कॅरम खेळायला. आणि माहीत नाही आता नंतरचा प्लॅन. 8 वाजता डिनर आहे. आम्ही डिनर इथेच सांगितलं, इथेच ऑर्डर केला आहे. द क्वीन इज माय फीलिंग बिकॉज यू डिड चीटिंग. मी कम्प्लीट सगळे बॅकशॉट मारले आणि मी एकदम प्रोफेशनल खेळते ही पोरगी. प्रोफेशनल. याचं कवर ठीक आहे. फर्स्ट मील हे इग्नोर करा. फर्स्ट मील मंचासू टेस्ट करू. पेरी पेरी फ्राईज. ओके ठीक आहे. आय लाईक इट. सो वी आर डन विथ एव्हरीथिंग. डिनर, चेंज, एव्हरीथिंग. अँड वी आर रेडी फॉर बेड. आता आम्ही झोपणार आहे मस्त. आणि उद्या सकाळचा प्लॅन माहीत नाही आम्हाला काय नाही. बट उद्या आम्ही परत फेरीने चाललो आहे मुंबईला अँड देन पुणे. हेच बघू आता. खूप झालं आहे आम्हाला जेवण. आणि हां, नंतर आमचे नूडल्स झाले ॲक्च्युली, ते मी दाखवायला विसरले कारण खूप भूक लागली होती. हेच झालं आहे आता. गुड नाईट. भेटू द्या. गुड मॉर्निंग. अँड वी आर ऑल रेडी ॲज यू कॅन सी. जाऊ दे, फुलं नको. फोटोमध्ये वापरू. आणि खूप खूप छान झोप झाली आमची आज, कारण आम्ही काल लवकर झोपलो. आणि आता आम्ही फोटोज काढायला आलो आहे छान रेडी होऊन. हेलो. आता आमचे फोटोज झालेत. नाही, आता मी ब्लॉग हे करते. फोटोज झालेत आणि इट वॉज टू प्रिटी. तुम्ही ATVTवर आत्तापर्यंत मे बी बघितले असतील, माहीत नाही. आणि आता व्हॉट्स द प्लॅन? ब्रेकफास्ट. येस. आणि हो, ॲक्च्युली हेवी ब्रेकफास्ट करायचं आहे आम्हाला. आज आम्ही ट्रायपॉड घेऊन फिरतो आहे त्याच्यामुळे खूप इझी होत आहे माझ्यासाठी. आणि आता ब्रेकफास्ट करायचा. आमच्यासोबत आमची एक फ्रेंड आहे. ती मगाचपासून आता आम्हाला रोड दाखवते. चल ग, चल. हो. ब्रेकफास्ट वॉटरमेलन
हे मिनी उत्तप्पा आहे, इडली चटणी, सांबार पण घेतलं आहे मी. टेस्ट करून आम्ही सांगू. रेडी अँड वी आर वेअरिंग इंडोवेट टुडे. आणि एक मिनिट मला वेअरिंग इंडोवेट टुडे. आणि आता आमची पॅकिंग झाली आहे, असं तुम्ही बघितलं आता ते. आणि आता आम्ही खूप साऱ्या रील्स करणार आहे, जे की तुम्ही इंडोवेटवर बघाल. आणि ॲक्टिव्हिटीला आता माहीत नाही काय नाही ते. येस चलो लेट्स गो. आता आमचा 11चं चेकआउट आहे, ते झाल्यावर आमची 3 वाजता फेरी आहे. सो मग आम्हाला नाही माहीत आता आम्ही काय करणार आहे, पण जस्ट जाऊन बसू. दॅट इज अ प्लॅन फॉर नाव. बाय टू दिस क्यूट रूम. खूप खरंच छान एक्सपिरियन्स होता आमचा. म्हणजे काही स्पॉन्सर्ड वगैरे नाही, ॲक्च्युली नाही आहे, पण मी खरंच सांगते आहे की खूप छान होता आमचा एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला पण चेकआउट करायचं असेल तर मी त्यांची इंस्टाग्रामची लिंक पोस्ट करते, तर तुम्ही नक्की त्यांना चेकआउट करा. आणि इथे हे किहिम बीचच्या 1-2 किलोमीटर वगैरे आहे. पण इट्स व्हेरी नाईस, व्हेरी क्यूट अँड व्हेरी क्लीन. आणि हॉस्पिटॅलिटी इज सो अमेझिंग. इथले जे ओनर्स आहेत ॲक्च्युली ते स्वतः इथे असतात दिवसभर, तर ते पण खूप छान आहेत. येस, डू चेकआउट देअर पेज, डू चेकआउट माय इंडोवेट पेज. आणि ॲक्टिव्हिटीला तर तुम्ही सबस्क्राईब करताच आणि करत राहा प्लीज. येस ओके, बाय बाय. आता आपण डायरेक्ट भेटू फेरीमध्ये. येस, शी इज हिअर फायनली आफ्टर कन्व्हिन्सिंग फॉर 30 minutes. Kidding. So tell me, how was your trip? It was amazing. And Because of me. I had fun. So much fun. हो, आता आम्ही रिटर्न चाललो आहे ॲक्च्युली, म्हणून आता ट्रिप कॅन्सलमध्येच कन्सिडर करू. म्हणजे कॅन्सल नाही, सॉरी, फिनिश. हां, एंडमध्ये आपण कन्सिडर करूया, कारण आता आम्ही रिटर्न चाललो आहे फेरीनेच. येस, डन. छान होती. आणि माझा पण रिव्ह्यू घ्यायचा तर खूप, मी आता तर सगळं सांगतेच आहे, पण खूप छान वाटलं. त्याचं 2 दिवस खूप रिलॅक्सिंग होते 2 दिवस. हां, सो हिअर वी कम अगेन. खूप दमलो आम्ही खूप पळालो आहे, कारण आम्हाला एका ग्रुपला बीट करायचं होतं आणि आम्हाला त्यांच्या पुढे जायचं होतं. पुढे येऊन आम्हाला पहिले जागा पकडायची होती, म्हणून आम्ही पहिले आलो आणि मी जिंकलो. मुंबईचं ट्रॅफिक ऐकलं होतं, आता फील पण करतोय आम्ही. खूप ट्रॅफिक आहे. 2 किलोमीटरला 20 मिनिटं लागतात. वी हॅव बोर्डेड आवर ट्रेन. खूप भूक लागली आहे. तिने वडापावचं आम्हीच दिलं होतं, पण ते काही आमच्याच्यानी झालं नाही, कारण ट्रॅफिक होतं. तर ट्रेनमध्ये बसलं. आता कुरकुरे खाणं चालू आहे. काहीच खाल्लं नाही आम्ही, माहीत नाही ना. डेक्कन क्वीनमध्ये त्याचं डायनिंग एरिया आणि खूप क्यूट आहे. यांना व्हेज चीज सँडविच सांगितलं होतं आणि यांनी फक्त चीज आणि ब्रेड दिलं, आणि ही व्हेज कटलेट दिली. आता आम्ही बघणार होतो.